श्रोते हो नमस्कार. मुंबई आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागातर्फे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होत आहेत. हे स्वातंत्र्य आपल्याला ज्यांनी मिळवून दिलं त्यांना स्मरण करण्यासाठी, त्यांना वंदन करण्यासाठीच आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं लढा भारतीय स्वातंत्र्याचा हा कार्यक्रम आयोजित केलाय. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात कसं योगदान दिलं त्याविषयीची माहिती जाणून घेतोय. या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत जळगाव जिल्ह्याचं भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातलं योगदान आणि त्यावेळच्या महत्त्वाच्या घडामोडींविषयी. आणि त्यासाठीच आपल्या सोबत आहेत मुंबईतल्या ॲमिटी विद्यापीठाच्या इतिहास विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिका डॉक्टर मृण्मयी साटम आणि महाराष्ट्र शासनाच्या दर्शनिका विभागाच्या म्हणजेच गॅझेटियर डिपार्टमेंटच्या संशोधन अधिकारी डॉक्टर वैदेही भागवत. मृण्मयी मॅडम नमस्कार. नमस्कार. वैदेही मॅडम नमस्कार. नमस्कार. डॉक्टर मृण्मयी साटम या सध्या मुंबईच्या ॲमिटी विद्यापीठात इतिहासाच्या सहाय्यक प्राध्यापिका म्हणून काम करतायत. त्यांनी ब्रिटनमधल्या लेस्टर विद्यापीठाच्या सेंटर फॉर अर्बन हिस्ट्री विभागातून डॉक्टरेट ही पदवी प्राप्त केली. त्यासाठी गव्हर्निंग द बॉडी पब्लिक हेल्थ अँड अर्बन सोसायटी इन कलोनियल बॉम्बे सिटी 1914 to 1945 या विषयावरचा शोधप्रबंध त्यांनी विद्यापीठाला सादर केला होता. याशिवाय विविध शिक्षणविषयक नियतकालिकं तसंच वर्तमानपत्र आणि ब्लॉगच्या माध्यमातून त्यांचं लेखन प्रकाशित झालंय. डॉक्टर वैदेही भागवत या दर्शनिका विभागात 2004 पासून सहाय्यक संशोधन अधिकारी तर 2010 पासून संशोधन अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. हिस्ट्री ऑफ कॉइनेज इन डेक्कन विथ स्पेशल रेफरन्स टू पद्मटंका या विषयावर त्यांनी आपला पीएचडीचा प्रबंध सादर केलाय. इतिहासाशी संबंधित एका पुस्तकाचं लेखन त्यांनी केलंय. याशिवाय त्यांचे अनेक शोधनिबंधही प्रकाशित झाले आहेत. मृण्मयी मॅडम, वैदेही मॅडम, आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं मी आपलं मनापासून स्वागत करतो आणि यापुढची सगळी सूत्रं आपल्या हाती सोपवतो. बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो हे कंकण करी बांधियले जनसेवे जीवन दिधले राष्ट्राचं प्राण हे उरले मी सिद्ध मरायला हो. हे काव्य तू ऐकलं अशीलच ना मृण्मयी? हो तर साने गुरुजींची आहे ना ही कविता, केवढी प्रेरणादायक आहे. वैदेही, साने गुरुजींचा जन्म आणि बालपण जरी रत्नागिरीला गेलं असलं तरी त्यांची सामाजिक आणि राजकीय कारकीर्द घडली ती जळगाव जिल्ह्यातल्या अंमळनेर येथे. खरंय, साने गुरुजींचं वास्तव्य असणाऱ्या या जिल्ह्याने भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनात खूप मोठी भूमिका बजावली आहे. हो ना. 1885 मध्ये अखिल भारतीय काँग्रेसची स्थापना झाली तेव्हापासून ते भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत देश पातळीवर जे जे प्रयत्न केले गेले त्यामध्ये जळगाव जिल्ह्याचे मोठे योगदान आहे. मृण्मयी, अगदी 1885 पूर्वीही खानदेशातल्या आदिवासी बंधू भगिनींनी ब्रिटिशांच्या विरोधात शस्त्र उठाव पुकारला होता. त्यांचं नेतृत्व भागोजी नाईक यांनी केलं होतं. 1857च्या सशस्त्र उठावात खानदेशातल्या भिल्ल जमातीच्या लोकांनीही सहभाग घेतला होता. त्यांचे नेते भीमा नाईक व कजरा सिंग नाईक यांनी सरकारी तिजोरीतील 7 लाख रुपयांची लूट केली होती. जळगाव जिल्ह्यातल्या अंबापाणी येथे इंग्रज आणि भिल्लांची समोरासमोर गाठ पडली. मग या चकमकीत या दोघांना पकडण्याचा इंग्रजांचा प्रयत्न फसला व इंग्रजांना माघार घ्यावी लागली. अगदी खरं आहे वैदेही. 1885 नंतर देशातल्या जिल्ह्यांमधून काँग्रेसची स्थापना झाली. त्याच दरम्यान जळगाव काँग्रेसची देखील स्थापना झाली व जिल्ह्यात वैचारिक आणि राजकीय क्रांती होऊन लोकजागृती निर्माण झाली. भारतीय स्वातंत्र्य आंदोलनामध्ये जळगाव जिल्ह्याने नोंदवलेल्या सहभागामध्ये राष्ट्रीय पुढाऱ्यांची प्रेरणा तर होतीच, याचबरोबर स्थानिक पातळीवर अनेक पुढारी व कार्यकर्ती मंडळी, उदाहरणार्थ आप्पासाहेब दास्ताने, देवकीनंदन नारायण, धनाजी नाना चौधरी, वीर शुक्ला, रामभाऊ भोगे, उत्तमराव पाटील, लीलाताई पाटील, पार्वती ठक्कार इत्यादी नेत्यांनी व जिल्ह्यातील जनसमूहाने राष्ट्रीय चळवळीमध्ये मोठा सहभाग नोंदवला. मृण्मयी, टिळक युगामध्ये लोकमान्य टिळकांच्या विचारसरणीने जळगाव जिल्हाही भारावून गेला होता. 1896 मध्ये पडलेल्या दुष्काळात टिळकांनी सुरू केलेली ताराबंदी चळवळ जिल्ह्यातल्या एरंडोल, पारोळा, जळगाव व भुसावळ तालुक्यात पसरली. 1905 मध्ये झालेल्या वंगभंग चळवळीत जळगाव, भुसावळ, पाचोरा, चाळीसगाव व अंमळनेर येथील जनतेने संप करून व हरताळ पाळून आंदोलन केलं. याच वेळी स्वदेशी चळवळही जोर धरू लागली होती. यावेळी अंमळनेरमध्ये घरगुती वापराच्या स्वदेशी वस्तूंचं प्रदर्शन भरलं. अंमळनेर येथील एक शिक्षक वासुदेव महादेव भावे हे स्वदेशीचा प्रचार करीत. त्यामुळे लोक त्यांना स्वदेशी भावे या नावाने ओळखू लागले.
एरंडोलमध्ये 1906 मध्ये राष्ट्रीय शाळा तर क्रांतिकारकांना प्रशिक्षण देणारी दामोदर गुरु नामक व्यायामशाळा सुरू झाली. 1908 व 1917 साली खुद्द टिळकांनी जनजागृतीसाठी जळगाव जिल्ह्याला भेट दिली होती. 1920 साली टिळकांचं निधन झाल्यावर एका प्रखर तेजस्वी पर्वाचा अंत झाला. 20व्या शतकाच्या सुरुवातीलाच स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्थापन केलेल्या अभिनव भारतच्या जळगाव व एरंडोल येथे शाखा स्थापन होऊन त्यात अनेक युवक सहभागी झाले. त्यात शेंदुर्णीचे रामचरण तिवारी व धरणगावचे कन्हैयालाल वाजपेयी सक्रिय होते. कलकत्ता बॉम्ब प्रकरणात अडकल्याने त्या दोघांना 1907 मध्ये फाशी देण्यात आली. जिल्ह्यातले ते पहिले हुतात्मा ठरले. वैदेहीत टिळकांच्या मृत्यूनंतरच गांधी युगाची सुरुवात झाली. खादीला भारताच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्व आहे. खादी म्हणजे फक्त हातमागावर तयार केलेले कापड नसून ती एक संपूर्ण क्रांती आहे. या क्रांतीमध्ये जळगाव जिल्ह्याचे मोठे योगदान आहे. एरंडोलचे माधव सोनार, ओसोदेचे तुकाराम भोळे, वरणगावचे पंढरीनाथ मगारे, नांदेडचे झगा भगवान पाटील, सुनसगावचे दामू पाटील, धरणगावचे किसनदास पारेख आणि करकीचे दिगंबर महाजन यांनी खादी ग्राम उद्योगाचे विधायक कार्य केले. नंतर सविनय कायदेभंगची चळवळ जिल्ह्यात गावागावातून पोचली होती. सोनू खत्री यांनी 1930 मध्ये जळगाव येथे पिंपराळ आश्रमाची स्थापना केली. 9 मे 1930 रोजी जळगावच्या स्वयंसेवकांची एक तुकडी शिरोडे सत्याग्रहात भाग घेण्यासाठी पिंपराळ सत्याग्रह शिबिरातून रवाना झाली. शिरोड्याला अटक झालेल्या 306 सत्याग्रहींपैकी 36 सत्याग्रही एकट्या जळगाव जिल्ह्यातले होते. त्यानंतर भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्वाची असलेली व मिठाच्या सत्याग्रहाला समांतर अशी एक सविनय कायदेभंगाची चळवळ सातपुडा पर्वत रांगांमध्ये राबवली गेली. तिचे नाव होते जंगल सत्याग्रह. या सत्याग्रहात आदिवासी व दलितांनी रघुनाथ भोपे, जगन्नाथ तिवारी, ॲडव्होकेट साळपेकर यांच्या नेतृत्वाखाली ऑगस्ट 1930 मध्ये जंगलातील गवत कापणी करून कायदेभंग केला. जंगल सत्याग्रहात फैजपूरचे वामन भारंबे, पिंपळगाव हरेश्वरचे गणपत मराठे आणि तऱ्हाडीचे देवराम महाजन असे अनेक लोक सहभागी होते. गांधीजींनी उभ्या केलेल्या स्वातंत्र्य लढ्यातील शेवटचा लढा म्हणजे 1942 ची चले जाव चळवळ. महात्मा गांधी यांच्यावर असलेल्या विश्वासामुळे या आंदोलनामध्ये विद्यार्थी, कामगार, महिला, शेतकरी वर्ग हे मोठ्या संख्येने सामील झाले होते. कंडारी येथील संपत भिल यांनी 1942 च्या चले जाव चळवळीत भजन, कीर्तन आणि पोवाड्यांचा मार्गे प्रसार कार्यात भाग घेतला. ब्रिटिश साम्राज्यशाही विरोधी लढ्यात जिल्ह्यातील अनेकांनी हौतात्म्य पत्करले. काहींनी दीर्घ मुदतीची शिक्षाही भोगली. 1942 च्या चळवळीत अंमळनेरचे बळीराम पाटील हे पोलीस गोळीबारात शहीद झाले, तर पाचोरा येथील पोलीस गोळीबारात राजाराम लोहार व शहादा माळी हुतात्मा झाले. चोपड्याच्या धोंडो करमरकरांचा तुरुंगात पोलीस मारहाणीत पाय दुखावला, तर पाचोऱ्याचे देवचंद कोळी यांना पोलीस गोळीबारात गोळी लागून पाय कायमचा निकामी झाला. जुलै 1943 अखेर जळगाव जिल्ह्यात भूमिगत चळवळीत अटक झालेल्यांची संख्या 1200 पर्यंत पोहोचली होती. मृण्मयी, जिल्ह्यातल्या लोकसहभागाचा आढावा घेतला तर यातले बरेच जण दीर्घकाळ स्वातंत्र्य युद्धात सक्रिय असलेले दिसतात. अब्दुल हमीद काझी हे यावल येथील वकील 1920 ते 22 च्या असहकार चळवळीत सक्रिय होते. 1940 च्या युद्धविरोधी वैयक्तिक सत्याग्रहातही त्यांनी भाग घेतला होता. चुन्नीलाल अग्रवाल शेंदुर्णी, धन्नालाल करवा जळगाव, माधव इंगळे खिरोदे, सदाशिव कोठारी चोपडे, रामविलास गुप्ता विवरे यासारखे अनेक जण सविनय कायदेभंग चळवळीत सक्रिय तर होतेच, पण 1942 च्या चलेजाव चळवळीपर्यंत देखील सक्रिय होते. ऑगस्ट ऑफर नंतर गांधीजींनी 1940 साली वैयक्तिक सत्याग्रह सुरू केला. वैयक्तिक सत्याग्रहाचा उद्देश होता अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळवणं आणि युद्धाचा निषेध करणं. या सत्याग्रहाला जळगावच्या जनतेनं मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला. जिल्ह्यातील पहिले वैयक्तिक सत्याग्रही हमीद काझी होते, तर राजमल्लखी चंदशेठ शेवटचे सत्याग्रही ठरले. याशिवाय वाकडीचे मोतीराम सूर्यवंशी, पाचोऱ्याचे श्यामकुंवर शेठ व जनार्दन वाणी, चाळीसगावचे मुरलीधर वैद्य असे अनेक लोक सहभागी झाले.
वैदेही यावरून लक्ष्मणराव चाफेकर हे जळगावचे स्वातंत्र्य सैनिक आठवले. चाफेकर तब्बल 30 वर्ष क्रियाशील होते. प्रिन्स ऑफ वेल्स प्रकरणी 1921 मध्ये बडोदा न्यायालयाने त्यांना शिक्षा केली होती. 1930 साली सक्त मजुरीची शिक्षा भोगत असताना औषधोपचारासाठी हॉस्पिटलमध्ये ठेवले असताना ते तिथून पळाले. भुसावळ बॉम्ब केस मध्येही त्यांना सक्त मजुरीची शिक्षा झाली होती. याशिवाय देखील अनेक जणांनी संस्मरणीय असे काम केले होते. यामध्ये धनाजी चौधरी यांनी तर पोलिसांची नोकरी सोडून स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली होती. 1931 मध्ये त्यांनी आश्रम उघडून अस्पृश्यता निवारण, मातृभाषा प्रचार, खादी प्रचार, हिंदू मुस्लिम ऐक्य या विषयांवर स्वातंत्र्य सैनिकांना शिकवण दिली. ते सर्वोदय केंद्राचे संचालक होते व 1936 साली झालेल्या फैजपूर काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी होते. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर त्यांनी हरिजन सेवा देखील केली. मृण्मयी, फैजपूर काँग्रेस अधिवेशन म्हणजे जळगाव जिल्ह्याच्या इतिहासातले मानाचं पान आहे. 1936 मध्ये काँग्रेसच्या स्थापनेला 50 वर्ष होणार होती. तेव्हा काँग्रेसचं हे अधिवेशन ग्रामीण भागात भरवावे अशी गांधीजींची इच्छा होती. हे अधिवेशन भरवण्याचा मान फैजपूरला मिळाला. या अधिवेशनात ग्रामीण जनतेचा सहभाग दिसून येतो. या अधिवेशनात सुमारे 1.5 लाख लोक सहभागी झाले होते. यात मोठ्या प्रमाणावर शेतकरी व स्त्रियांचा सहभाग आढळतो. जळगाव जिल्ह्यातल्या चळवळीत एकूणच मोठ्या प्रमाणावर स्त्रियांचं योगदान आहे. रुक्माबाई नारायण फालक या उथळी गावच्या 1930-32 सालच्या कायदेभंग आंदोलनात सभा आणि मिरवणुकात त्यांनी भाग घेतला. त्याबद्दल 1932 साली प्रथम त्यांना फैजपूर आणि नंतर जळगाव येथे अटक झाली. 1946 साली त्या जळगाव नगरपालिकेच्या व्हाईस प्रेसिडेंट होत्या. रावेरच्या तुळसाबाई याने 1930-32 सालच्या कायदेभंग आंदोलनात सभा, मिरवणुकीत आणि कणकवली येथील खादी ग्रामोद्योग कार्यात भाग घेतला. 1940-41च्या युद्धविरोधी वैयक्तिक सत्याग्रहात देखील भाग घेतला. त्याबद्दल 1940 मध्ये देवगडच्या न्यायालयात 1 दिवस साधी कैद आणि 50 रुपये दंड भरावा लागला. 1942-43 सालात जबलपूर येथे 1 वर्ष त्या स्थानबद्ध होत्या. मामुदाबाद येथील कौशल्याबाई भोळे या विनोबा भावे यांच्या आश्रमात पतीसमवेत राहत असत. 1942च्या चलेजाव चळवळीत त्यांनी आंदोलनात भाग घेतला. वर्धा शहरात रोज मिरवणुका काढणं, बुलेटिन वाटणं इत्यादी कामं करत असताना त्यांना अटक झाली आणि 1 वर्ष स्थानबद्ध करून ठेवले. नंतर त्यांचं घरही जप्त झालं. जळगावच्या मालिनी शेख यांनी स्वातंत्र्य लढ्यात अच्युतराव देशपांडे, शांताराम जैन, नरहरी पाटील वगैरेंच्या मदतीनं कार्य केलं. 1940 मध्ये कॉलेजमध्ये शिकत असताना वैयक्तिक सत्याग्रही तयार करणं, बुलेटिन काढणं व वाटणं अशी अनेक कामं त्यांनी केली. वैदेही स्वातंत्र्यानंतर वाघडू येथील राजाराम सोनावणे 1947-48 सालात हैदराबाद मुक्ती आंदोलनात आणि 1955 सालात गोवा मुक्ती आंदोलनात त्यांनी भाग घेतला. त्याबद्दल त्यांना अटक व मारहाण झाली. 3 आठवड्यानंतर बेशुद्ध अवस्थेत त्यांना भारतीय हद्दीत सोडले गेले. चाळीसगावचे दाजी भंडारी यांनी 1955 सालात गोवा मुक्ती संग्रामात 7व्या भारतीय सत्याग्रही तुकडीचे नेतृत्व केले. त्याबद्दल त्यांना 34 दिवस कैद व मारहाण देखील झाली. अंमळनेरच्या पुना मराठे यांनी देखील गोवा मुक्ती संग्रामात स्वयंसेवक सत्याग्रही म्हणून दोडामार्गे गोव्यात प्रवेश केला. पाचोरे येथील माधवराव महाजन यांनी गोवा विमोचन आंदोलनात सत्याग्रही म्हणून भाग घेतला. ते 2 महिने पणजीच्या तुरुंगात कैद होते. नंतर 15 ऑगस्ट 1955 रोजी पुन्हा गोवा सत्याग्रहात त्यांनी भाग घेतला. मृण्मयी, या चर्चेतून जळगाव जिल्ह्यातल्या जनतेच्या स्वातंत्र्याबद्दलच्या भावना दिसून येतात. भारताला स्वातंत्र्य मिळून देशातील प्रदीर्घ काळ चालणाऱ्या स्वातंत्र्य लढ्याची यशस्वी सांगता झाली. यामध्ये जळगाव जिल्ह्यानेही महत्त्वपूर्ण सहभाग नोंदवला. श्रोते हो, हे झालं जळगावचं स्वातंत्र्य लढ्यातील योगदान. याबरोबरच मी वैदेही आणि मृण्मयी आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद. श्रोते हो, याबरोबरच आजचा लढा भारतीय स्वातंत्र्याचा हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या भावना गोखले, निर्मिती सहाय्य विवेक वानखडे, सहभाग मृण्मयी साटम आणि वैदेही भागवत, समन्वय आणि निवेदन तुषार पवार.